आज मी बनवलेले आहेत हिवाळा स्पेशल पौष्टिक असे डिंकाचे लाडू। ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे। त्यासाठी मी खोबरं आणि खारीक छान अशी भाजून घेतलेली आहे। आता कढईमध्ये तूप टाकून काजू आणि बदाम सुद्धा छान तुपावर भाजून घेतलेले आहे। रेसिपी आवडल्यास शेअर लाईक करावे। आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। कढईमध्ये आता मी थोडे तूप टाकून डिंकाच्या लाह्या करून घेतलेल्या आहेत। ह्या लाह्या मशरने छान अशा बारीक करून घेतलेल्या आहेत। मिक्सरमध्ये काजू पावडर, बदाम पावडर आणि अंजीर पावडर मी केलेली आहे आणि खजूर सुद्धा मी बारीक केलेले आहे। याच्यामध्ये डिंक टाकून घेऊया आणि हे आहे खारीक आणि खोबऱ्याचे पूड। हे आपण आता मिश्रण सर्व एकत्र करून घेऊया। थोडे थोडे तूप टाकून मिश्रण सर्व आपण आता हे एक केलेलं आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून मी 1 वाटी गूळ टाकून घेतलेला आहे आणि हा गूळ छान असा मिक्स झाला की हे मिश्रण आपल्याला आपण केलेल्या सर्व मिश्रणावर टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे। आता छान आपलं हे झालेलं आहे मिश्रण तयार आणि आपले छान लाडू पण वळत आहेत। चला तर मग तुम्ही पण घ्या असे लाडू वळायला आणि लाईक, कमेंट, शेअर करा।